सकाळ. जय जिजाऊ जय शिवराय. सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि खरंच मला तुमच्या सर्व लोकांची सर्वांची मला सपोर्टची खूप गरज आहे. तर आज व्हिडिओ मी म्हणजे खूप काही नाही, पण याच्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहे हा की माणूस म्हणजे चोरट्यांना जे चोरटे लोक राहते तर त्या चोरट्या लोकायले म्हणजे आमचे समजा आता हिंदू धर्मात आहे तर देव राहते, मंदिर आहे मध्ये देव राहते, त्याच्या दानपेट्या पळवते चोरटे. तर ते तर नेतेच नेते, सोनं नाणं हे ते चोरी करते. पण काय झालं, दोन दिवस झाले म्हणते की माझ्या मैत्रिणीच्या पप्पाच्या घरी चोरी झाली. तर ते माझी खूप छान मैत्रीण आणि आताही आहे, आताही आम्ही बोलतो, फोन वगैरे करते मला ते. तर आज पण तिचा फोन आला होता, कामावरच होती मी. तर तिला मग मी म्हटलं तू नंतर बोल म्हटलं माझ्यासोबत, मी कामावर आहे म्हटलं, आज राऊंड आहे म्हटलं आमची तसा. तर तरी थोडा 10 मिनटं मी बोलले तिच्यासोबत. तर मग तिनं आमचा एक ग्रुप आहे शाळेचा, क्लास फ्रेंड म्हणून, स्कूल फ्रेंड्स म्हणून आहे. तर त्या ग्रुपमध्ये आहे मी, त्या ॲड केला आहे तिनं. तर तिनं पूर्ण ते ग्रुपवर फोटो टाकले की तिचे पप्पा आणि माझे क्लास टीचर. तर आम्ही दोघी एकाच क्लासमध्ये होतो. तिचे पप्पा आम्हाला शिकवायचे, पण खूप चांगले ते सर, खूप चांगले आहे. आताही त्या सरांचा स्वभाव स्ट्रिक आहे, पण स्वभावाला छान आहे. तर माहीत आहे का, तिच्या घरी त्यानं काय केलं की तिच्या जो भावाचा मुलगा आहे समजा, तिचा भाचा, तर माझे जे क्लास टीचर आहे त्यांचा नातू, तर त्याच्या नातवाचा बर्थडे त्यानं घरी न करता त्यानं यवतमाळला वृद्धाश्रमात केला. तर तसं त्यानं जेवण वगैरे दिलं वृद्धाश्रमातल्या लोकांना आणि तिथं चांगला बर्थडे केला. त्यांना गिफ्ट वगैरे दिलं म्हणते, टावेल वगैरे. तर मी स्टेटस बघितलं तिचं, तर मी म्हटलं छान केलं म्हटलं, हे असं म्हणजे गरजूंना त्यांनी मदत केली. तर त्या सरांचा नातू आहे 1 जानेवारीचा, शौर्य दिन होता त्या दिवशी आणि नवीन वर्ष पण. तर त्या सरांच्या नातवाचं नाव आहे शौर्य, 1 जानेवारीला झाला म्हणून. तर पहिलाच वाढदिवस असून त्यानं घरी न करता म्हणजे किती चांगला ठिकाणी वाढदिवस केला. तर ते बिचारे वाढदिवस करायला गेले, तिकडे गावाला गेले आणि तिकडेच राहते ते. आता इकडे जे आहे म्हणजे माझं माहेर पण येते तिकडे आणि माझ्या मैत्रिणीचं पण माहेर तेच आहे. तर माझं माहेर तिथून थोडं 2-3 किलोमीटर खेड्यावर येते आणि हे सिटीमध्ये आहे, तालुक्याच्या ठिकाणी आहे माझी मैत्रीण हे. तर त्या चोरट्यांना असं त्या गल्लीत म्हणते कमीत कमी 4 ते 5 घरफोडी केली चोरट्यानं, त्याच गल्लीतल्या लाईनीतले सगळे. आता यायला हे काही इथं राहत नाही, ते राहते बाहेर ठिकाणी. तर आता घराला लॉक होतं त्याच्या घराला लॉक होतं. चोरट्याला माहीत असन की इथं कोणी राहत नाही, पण खूप दिवसापासून लॉक आहे म्हणून. तर माझ्या मैत्रिणीच्या पप्पाच्या घरी माहीत आहे का 25 ते 30 हजाराची, त्यावेळेस आधी घेतलेली 25 ते 30 हजाराची गौतम बुद्धाची मूर्ती होती म्हणते घरी, पितळची. तर 3 का 4 ग्रामचे कानातले नेले म्हणते आणि 5 तोळ्याच्या तोरड्या नेल्या चांदीच्या, पैसे पण नेले वाटते, अशी म्हणत होते, पैसे पण नेले. आणि गौतम बुद्धाची मूर्ती, खूप मोठी पितळची मूर्ती, ते 25 ते 30 हजाराची मूर्ती होती म्हणते ते. ते गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा चोरून नेली त्या चोरट्याने. म्हणजे विचार करा, मंदिरात हिंदू धर्मातले देव सुरक्षित नाही आहे. देव सुरक्षित म्हणजे कसं आहे का, दानपेटी, देव तर आहे ती, तसा देव जागेवरच आहे, पण देव असूनही समजा त्या दानपेट्या तिथून चोरीला जाते आहे ना. देवासमोरही समजा लहान मुलीवर अत्याचार करण्यात येते, तरी देव तिथंच राहते, पण देव त्या मुलीला वाचवू शकत नाही. आणि समोर दानपेट्या राहते, तर चोरटे तिथून दानपेट्या चोरून नेते, तर त्या चोरांना म्हणजे सजा देत नाही. तो झाला एक विषय.
मी असं नाही म्हणत का मी देवाच्या विरोधात आहे, कारण की मी हिंदूच आहे आणि देवाचं मी चांगल्या तऱ्हेनं करतो आणि देवाचं सर्व मला माहिती आहे की माझ्या घरी पण देव आहे सगळे. पण असं एक उदाहरण देत आहे मी. आणि तसंच एक ही गौतम बुद्धाची मूर्त की त्यानं चांगल्या लोकांना म्हणजे दंगे नका करू, शांततेनं जीवन जगा, म्हणजे असं लय काही असं समजा हे. तर म्हणजे प्रत्युत्तर नका देऊ. समोरचा व्यक्ती जर रागात बोलत असेल तर तुम्ही शांततेनंच बोला असं. तर त्या गौतम बुद्धाची मूर्त 25,000 ते 30,000ची मूर्त ते सुद्धा चोरून नेली. विचार करा, म्हणजे त्या चोरट्याला काहीच कसं नसून वाटलं. तुम्ही मंदिरातल्या दानपेटीतले पेट्या चोरून नेता, दानपेट्या. ते गौतम बुद्धाची मूर्त घरातली तुम्ही गौतम बुद्धाची मूर्त चोरून नेली आहे ना. ती त्या सरांच्या घरी चांगली मोठी जात मूर्त आता आहे. मी थंबनेलला फोटो लावतो, पण तो फुल फोटो नाही आला आहे. तो जुना फोटो असेल त्याच्या घरचा, तर तो फोटो तिनं सेंड केला आहे. पूर्ण कपाटातले कपडे अस्ताव्यस्ता पडून आहे. म्हणजे ते तिथं राहिले नव्हते आणि नातवाचा वाढदिवस करायला गेले आणि ह्या चोरट्याने इकडे मस्त डाव साधला चोरीचा. यायले कामाला जायचे जीवार येते, कष्टाचा पैसा कमवायचाच जीवार येते. यायला फक्त हरामाचा म्हणजे आयता पैसा पाहिजे. गेलं कोणाच्या मेहनतचा पैसा लुबाडते. अरे दुसऱ्या मेहनतचा पैसा लुबाडून किती दिवस चोर सुखी राहणार आहे? चोर किती दिवस सुखी राहणार आहे? आणि पुन्हा मी तर म्हणतो की असे जर ते चोरटे असन आणि त्याले बायका असन किंवा लेकरं असन किंवा मग आई वडील असन, तर आईवडिलांनी, त्याच्या बायकोनी किंवा बहिणींनी, ह्या लोकांनी त्या चोरट्यांना तर सपोर्ट नाही करायला पाहिजे माझ्या मते. ते जर एवढे चोरटे असन का त्याले मंदिरातल्या देवाच्या त्या दानपेट्याने म्हणजे सोडत, ते दानपेट्यासुद्धा चोरते. ते गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा चोरून नेली. आता त्या लाईनीमध्ये म्हणजे 4-5 घरफोड्या केल्या म्हणते. आणि हे बिचारे वाढदिवस करायला गेले नातवाचा यवतमाळले. मग आता ह्या चोरट्याच्या धाकानं कोणी गावाले नाही जाईन का? आहे का नाही? खूपच चोरटे आहे बापरे. कोणावर विश्वास ठेवणार आहे? आणि दुसऱ्याचं कशाला? माझ्याही घरात इथं मी किरायानं राहतो ना, आता हे तर ते रूम मी त्याच्याच्यानंच सोडली होती. आधी ज्या ठिकाणी राहत होते ना, माझा आज पहिल्या दिवशी पेमेंट झाला आणि मी माझ्या बहिणीला सांगितलं फोन करून, मस्त बाई म्हटलं माझ्याजवळ म्हटलं आहे म्हटलं 7-8 हजार रुपये म्हटलं, मी मस्त साईट कानातले करतो म्हटलं. मी फोनवर सांगून राहिले मस्त जोऱ्या माझ्या बहिणीले. पूर्ण पेमेंट काढून आणला. घरी होते काही 7-8 हजार रुपये. तर ऐकणाऱ्यानं ऐकून घेतलं ते का हिनं पेमेंट काढून आणलं. मी घरात काहीच नव्हतं आणलं. बरं झालं रूम किराया वगैरे देऊन होता, दिले होते मी पैसे, आणले. आणि मला असं वाटलं आहे आता पैसे काढून आणले, हाय त्या पेटीतनी. मी काही ते पेटी पाहिली नाही. हेच वाली पेटी हे वरत आहे बांधकामगाराची, ह्या पेटीतनी. आणि हे कपाट वगैरे काहीच नव्हतं आणलं, ते लहानशीच रूम होती. हे कपाट आत्ता आणलं हे तसा घरून माझ्या गावावरून. तर मस्त मग मी म्हटलं हाय काढायच्यात म्हटलं पैसे म्हटलं. मग बहिणीला सांगून राहिली मस्त आहे म्हटलं बाई म्हटलं मापाशी 15-16 हजार रुपये म्हटलं मस्त मी कानातले बनवतो म्हटलं. आता साईट कानातले मला खूप आवडते म्हटलं. हे काहीच नव्हते कानातले माझ्या तेव्हा. तर मग मी बहीण म्हणे हो का म्हणे. म्हटलं गुढीपाडवा आहे म्हटलं, नवीन वर्षाला म्हटलं मी कानातले करून घेतो म्हटलं गुढीपाडव्याले. बाई गुढीपाडव्या दिवशी मग कामं केले पटापट. चल म्हटलं आता एक वेळ पैसे मोजून घेतो म्हटलं आणि कानातले करायला जातो म्हटलं मी वर्ध्याले. तर मी काय केलं, माझे ड्रेस होते आणि त्या ड्रेस साईजमध्ये एका पन्नीत बांधून ठेवले. पन्नीत बांधून ते पन्नी ड्रेसाखाली ठेवली. तर मग काय पाहायला गेली त्याच्यात पैसे. आता चोट्ट्यानं पाणी आले पाहिजे तर पूर्ण नाही आलं पाहिजे का? त्याच्यातले मला वाटतं 4,000 का 3,000 ठेवले त्याच्यात. बाकीचे पूर्ण पैसे नेले. म्हणजे 12,000 रुपये नेले. नाही 8,000 नेले. 8,000 आहे ना रुद्र? त्याच्या म्हणजे 8,000 रुपये नेले. अर्धे नेले आणि अर्धे ठेवले पैसे. मग
मग मी म्हणतो बाई माझे पैसे गेले कुठं. मी हात लावलाच नव्हता. मला माहीत होतं की एवढे पैसे आहे म्हणून. मीच काढून आणल्यात, मला माहीत नाही का. मग मी माझ्या पोराला विचारलं. मग पोरगण मम्मी म्हणे तुझी शपथ म्हणे मम्मी कसं म्हणे नाही घेतले. आणि मी म्हणे आणि मला माहीत आहे लेकराची जात म्हणजे माझ्या पोरग हात लावत नाही पैशाले. आता घरी कुठे पडून राहते मायवाले. आणि घेतलेही त्यांना 5 रुपये 10 रुपये तर मला सांगते तिकून आल्याबरोबर. आई इथं 10 रुपये होते म्या घेतले. काहून तू होय का म्या घेतले. इथं होते 2 रुपये इथं तू सांगते. असा खोटा नाही बोलत. मग त्याला एवढं मारलं मी का विचारू नको. हद्दीच्या पड्याला म्हणजे अशा त्या मारण्यामध्ये बरं झालं. त्या लेकराला कमी जास्त काही झालं नाही का. खूप मारलं मी त्याला. सांग म्हटलं कोण नेले पैसे. तू नेले का. नाही मम्मी म्हणे मी नाही नेले म्हणे. खूप पाठीवर वयेपर्यंत मारलं मी त्याला. मग काही माझं मनच नाही लागे एवढे पैसे गेले. मग बाजूनं होते. मी असं नाव घेतलं नाही कोणाचं का कोण नेले काय नेले म्हणून. मग गेली मी पोलीस कंप्लेंट टाकून दिली. पोलीस कंप्लेंट टाकली काहीच नाही. ते पोलीसही आले नाही. कोणाला विचारपूसही केलं नाही काहीच नाही. खाली गेली घरमालकीन म्हणे आम्हाला का माहीत म्हणे कोण येते म्हणे वरतो म्हणे. मग ते बाजूची बाई होती ते काय म्हणते ते पोरांनी नेले असं म्हणते. मी म्हणलं लेकराची जात म्हणलं 8,000 रुपये म्हणलं 2-3 दिवसात कसे काय खाईन म्हणलं. आणि खाऊन किती खाईन. त्यावेळेस माझं पोरगं कामाला तिसरीत का चौथीत तिसऱ्याच वर्गात होतं. तिसऱ्याच वर्गात होतं फक्त. 3ऱ्या वर्गातला लेकरू 8,000 रुपये कसं खाईन. नाही तर पण मला माहीत होतं. मला एवढं फुल गॅरंटी होती की माझ्या पोरावर मी म्हणजे तू हात लावत नाही म्हणून पैसे आले. कारण 8,000 रुपये तो किती चिप्सचे पुढे आणून म्हणा का काही म्हणा तो किती खाणार आहे लेकराची जात. मला माहीत होतं माझ्या पोरानं पैसे नाही नेले म्हणून मारला. मग मला काय झोपच नाही लागे त्या रूममध्ये. त्या घरात मग झोपच नाही लागे. माझे पैसेच माझ्या डोळ्यासमोर तसे. कोण काय एवढा कष्टाचा पैसा माया. आणि तब्येत जरी खराब असली तर म्हणजे कामावर जावं मी घरी नाही राहू. आणि ते पैसे मायावाले चोरीले गेले घरून नेले ते पैसे माया त्या पेटीतून. मग रूम खाली केली मी. बडबड केलं रूम खाली केली. 1 महिना दुसऱ्या इकडे राहिली. रूम वेळेवर मग रूम नव्हती भेटत. ते घर मालकीन जा म्हणे रूम खाली कर म्हणे आजच म्हणे. तो कुठं म्हणे असं झोपड्यासारखी रूम होती. 1 महिना काढला कसं आहे. आणि मग इथं आली. आता इथं 3रं वर्ष चालू आहे. आता इथंच आहे. असे म्हणजे चोट्टे लोक. पण नेणाऱ्याचं किती भलं झालं असं. नेणाऱ्याचं किती दिवस खाल्ले असं. म्हणून मी तेव्हापासून मी घरी पैसाच नाही ठेवत. घरी पैसा ठेवतही नाही आणि घरी आणतही नाही. असं नाही आपल्या असं 1,000-2,000 काही उरतही असन तर मी घरी पैसे आणतच नाही. माझ्या मोबाईलमध्येच ठेवतो. माझ्या मोबाईलमध्येच राहते. आपलं कुठे गेलं का फोनपे राहते. जर अर्जंट कुठं गावाला जायचं असलं तरच मी 2 पैसे 100-200 रुपये काढून आणतो तिकीट पुरते. एवढेच चोट्टे लोक भरले या दुनियेतनी. मग ह्या चोट्ट्याले म्हणतो ह्या चोट्ट्या लोकायले म्हणतो का मेहनतचं कमवा मेहनतचं खा. कष्टाचं कमवून कष्टाचं खा. चोऱ्या केल्यानं कोणाचं भलं झालं. शेवटी चोऱ्या करते. ज्याच्या घरी चोरी केली त्याची हाय बदुवा घेते. मग एवढ्या लोकांमधून एकाची तर लागन ना. आणि कधी ना कधी तर सापडतेच ते चोर तर कायमस्वरूपी काही आझाद राहतच नाही घुमत नाही. त्याच्या मनाने असं काही वाटत नसेल का कोणाच्या घामाचा कोणाच्या कष्टाचा पैसा होईल म्हणून ना. खूप चोट्टे लोक आहे बापा या दुनियेतनी.